अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे सामाजिक न्याय विभागासाठी। त्या सामाजिक न्याय विभागासाठी जी तरतूद केलेली होती त्यापैकी 7,000 करोड रुपये लाडक्या बहिणीला देण्यासाठी अजितदादा यांनी वळून घेतलेले आहेत। लाडक्या बहिणीला काय द्यायचं तर खुशाल द्यावं, परंतु मागासवर्गीयांसाठी जे सामाजिक न्याय विभाग आहे त्या सामाजिक न्याय विभागातला 1 रुपयाही खर्च इकडे तिकडे न करता तो पैसा आम्हाला परत वापस द्यावा आमच्या विभागाला, एवढे आम्ही। आज महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांना आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत हे निवेदन पाठवलेलं आहे आणि ह्या निवेदनामध्ये जी मागणी केलेली आहे सामाजिक न्याय विभागाचा 7,000 कोटी रुपये म्हणजे इतका प्रचंड निधी हा लाडक्या बहिणीकडे वळविलेला आहे। सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की लाडक्या बहिणीला जे काय तुम्ही दरमहा 1,500 रुपये देता ते 3,000 रुपये द्या, पण ते का म्हणजे आमच्या मागासवर्गीयाच्या ह्याच्यातून जर तुम्ही लाडकी बहीण जर चालवणार असाल तर हे चुकीचं आहे। म्हणून तुम्ही त्यांना 3,000 द्या, 5,000 द्या आणि आमच्या बहिणींचा सुखी संसार करा, परंतु आमच्या मागासवर्गीय निधीतून सामाजिक न्याय विभागातून 1 रुपयासुद्धा तुम्ही या ठिकाणी इतरत्र वळवता कामा नये। कारण दोस्तो, तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये त्या राज्य सरकारनं कायदा केलेला आहे की अनुसूचित जातीचा 1 रुपया निधी जरी इतर योजनाकडे वळवला तर तो क्राईम ठरतो, तो गुन्हा ठरतो आणि त्या सरकारवर, त्या मंत्र्यावर गुन्हा दाखल होतो। असा असताना महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटी रुपयाची तरतूद करायची मागासवर्गीयांसाठी आणि प्रत्यक्षात खर्च करत असताना मात्र निम्मासुद्धा निधी त्या ठिकाणी खर्च होत नाही, तर तो इतर योजनाकडे वळविला जातो। याचा आम्ही निषेध करत आहोत आणि जो काही 7,000 कोटी रुपये जो काही निधी इतर योजनेकडे वळवलेला आहे तो आम्हाला परत या ठिकाणी वर्ग केला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये फार मोठं आंदोलन होईल असा इशारा आम्ही आजच्या निवेदनाद्वारे दिला आहे। आणि आम्ही राज्याचे राज्यपाल महोदयांना आम्ही या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की आपण यामध्ये इंटरफेअर करावा आणि इंटरफेअर करून आमचा निधी आम्हाला परत मिळावा, अन्यथा राज्य सरकारवर आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। सामाजिक न्याय विभागाचा जो निधी वळवण्यात आलेला आहे, सरकारला आम्हाला एवढंच सांगणं आहे की मागासवर्गीय समाजाचा जो निधी आहे तो त्यांनी परत द्यावा। जर तुम्हाला निधीच वळवायचा आहे तर इथं जे विभाग आहेत त्या विभागातून निधी वळवण्यात यावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर मागासवर्गीय सर्व समाज मिळून त्यांच्या विरोधात तीव्रपणे आंदोलन करू। एवढंच सांगतो मी सरकारला की आपण दुसऱ्या विभागातला निधी इकडं वळवावा आणि आमचा मागासवर्गीयाचा निधी आहे ज्या परिस्थितीत जशाला तसा ठेवावा व मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचं काम करावं।